नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सर्वप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। 2015 पासून संविधान दिवस पाळायला सुरुवात झाली। नरेंद्र मोदींच्या सरकारने की संविधान ज्या दिवशी अंगीकृत केलं तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली। 2010 मध्ये अशी घटना घडली होती की या संविधानाचा 60 वर्ष पूर्ण झाली होती। हीरक महोत्सव तर देशामध्ये कुठेच साजरा झाला नाही। हीरक महोत्सव फक्त गुजरातमध्ये साजरा झाला। गुजरातमध्ये त्यावेळी हत्तीवर मिरवणूक काढली गेली होती। हत्तीवरती संविधानाची एक फरट ठेवली गेली होती आणि सुरेंद्रनगर म्हणजे नाम असलेल्या एका ठिकाणी सगळं मंत्रिमंडळ, सगळे शासकीय अधिकारी, हजारो लोकांची यात्रा काढली होती। म्हणजे आता कसं म्हणले आपल्या गणेशजी की फेक नॅरेटिव्ह कसे पसरले जातात की संविधान कोणाला बदलायचं आहे आणि संविधान कोणाला रक्षण करायचं आहे त्याचे भेडभेड उदाहरण आहे। आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे ते की 2010 साली राष्ट्रीय पातळीवरती फक्त निवडणूक आयोगाचा हीरक महोत्सव साजरा झाला होता। त्यानिमित्त पुस्तकाचा स्टॅम्प पण काढला गेला होता। पण संविधानाचा अभ्यास केला पाहिजे। संविधान म्हणजे काय? अनेकदा संविधान आणि हिंदुत्व याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा सांगितला जातो। म्हणजे कालची राम मंदिरावरचं जे ध्वजारोहण आहे आणि आजचं संविधान दिन त्यामध्ये एकत्वता आहे। एकाच गोष्टीचे ते दोन काय म्हणतात पहलू आहेत। रामराज्य आहे म्हणून संविधान टिकून आहे। कारण आपल्या बरोबरच पाकिस्तान स्वतंत्र झाला, किती वेळा संविधानाची मोडतोड केली। आता नवीन संविधान बदललं आणि लष्कर जे त्यांचे प्रमुख आहेत त्यांना अनिर्बंध अधिकार दिले गेले। बांगलादेशने किती वेळा संविधान बदललं, श्रीलंकेने किती वेळा बदललं। तर भारताचं संविधान 75 वर्ष कायम राहण्याचं कारण हा हिंदूंचा देश आहे म्हणून कायम राहिलं। असा चांगला नॅरेटिव्ह तर ते सांगायचं असेल तर आपल्या सर्वांना ते माहित पाहिजे संविधान